नमस्कार. आज आपण एका अशा राजकीय वादाबद्दल बोलणार आहोत ज्याची बरीच चर्चा झाली होती. हो. महाराष्ट्राचे तत्कालीन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे त्यांच्यावर विधानसभेत मोबाईलवर रमी खेळल्याचा आरोप झाला होता. हो, बरोबर. तो व्हिडिओ आला होता समोर. आपल्याकडे त्यावेळच्या काही बातम्या आहेत, काही रिपोर्ट्स आहेत. तर या सगळ्या प्रकरणात नेमकं काय घडलं होतं, म्हणजे सत्य काय होतं, आरोप काय होते आणि त्याचे राजकीय परिणाम काय झाले, हे जर आपण उलगडून पाहूया. नक्कीच. सुरुवात झाली ती जसं तुम्ही म्हणालात एका व्हिडिओमुळे. तो सोशल मीडियावर आला. त्यात कोकाटे विधानसभेचं कामकाज चालू असताना मोबाईलमध्ये बघताना दिसत होते. आणि मग लगेचच काय म्हणतात त्याला बोलबाला झाला की ते रमी खेळतायत. आणि सभागृहात असं काही होणं म्हणजे ते अपेक्षित नाहीये कोणाकडूनच. अजिबात नाही, विशेषतः मंत्र्यांकडून तर नाहीच नाही. त्यामुळे प्रतिक्रिया तीव्र होत्या. पण मग कोकाटेंनी काय बाजू मांडली? त्यांनी तर हे नाकारलं होतं ना. हो, त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती लगेच आणि स्पष्ट सांगितलं की नाही, मी रमी नाही खेळत होतो. मग काय झालं होतं म्हणे? त्यांचं म्हणणं होतं की मोबाईलवर अचानक एक पॉपअप जाहिरात आली. अच्छा. आणि त्यावर नकळत क्लिक झालं आणि तो गेम स्क्रीनवर दिसला. इतकंच नाही, त्यांनी तर आव्हान दिलं होतं की आरोप सिद्ध करा, 1 सेकंदात राजीनामा देईन. बापले, म्हणजे ते खूप ठाम होते आपल्या म्हणण्यावर. पण हे स्पष्टीकरण लोकांना किंवा राजकीय वर्तुळात पटलंच असं नाही ना? नाही पटलं. म्हणजे बघा, तांत्रिकदृष्ट्या ती शक्य आहे की पॉपअप असेल, पण मुद्दा फक्त तो नव्हता. बरोबर. मुद्दा होता सभागृहाच्या सन्मानाचा. लोकप्रतिनिधी, त्यातही मंत्री, यांनी कसं वागायला हवं याचा. त्यामुळे त्यांच्या स्पष्टीकरणानंतरही वाद काही थांबला नाही. उलट वाढला असेल. हो, विरोधकांना तर आयती संधी मिळाली टीका करायला. आणि केलीच असणार त्यांनी. मला आठवतंय जितेंद्र आव्हाडांचं एक स्टेटमेंट खूप गाजलं होतं. अगदी. ते राष्ट्रवादीचेच नेते. त्यांनी तर टोला लगावला की कोकाटेंना रमीचा ब्रँड अँबॅसेडर बनवा. अच्छा. म्हणजे थेट टीका होती ती. शिवसेना, काँग्रेस यांनी पण हे वर्तन गंभीर आहे, अशोभनीय आहे असं म्हटलं होतं. म्हणजे फक्त विरोधकच नाही. नाही, सत्ताधारी पक्षातून म्हणजे भाजपकडूनही प्रतिक्रिया आली होती. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा हे वर्तन सभागृहाच्या प्रतिष्ठेला धरून नाही असं स्पष्ट मत मांडलं होतं. आणि गंमत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचेच तत्कालीन प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पण योग्य कारवाई केली जाईल असा इशारा दिला होता. म्हणजे पक्षातूनही त्यांच्यावर दबाव होता हे स्पष्ट आहे. निश्चितच. पक्षांतर्गत पण ही गोष्ट गांभीर्याने घेतली गेली होती. आणि याच सगळ्या काळात त्यांच्यावरच्या एका जुन्या केसचा पण उल्लेख झाला होता ना, काहीतरी शिक्षेचं प्रकरण होतं. हो, ती 1995 सालची एक केस होती, बनावट कागदपत्रांसंदर्भातली. त्याचा आणि या रमी प्रकरणाचा काय संबंध? थेट संबंध नव्हता, पण संदर्भ महत्वाचा होता. त्या केसमध्ये त्यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. अच्छा. अर्थात ती नंतर कोर्टाने स्थगित केली. पण विचार करा, जर ती शिक्षा कायम राहिली असती तर कायद्यानुसार त्यांचं आमदारपदच गेलं असतं आणि मग मंत्रिपद.